केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या चौकशीमध्ये आता खळबळजनक माहिती समोर आली आहे। 31 मेला केतनच्या हत्येचा प्रयत्न झाला होता अशी माहिती उघड झाली आहे। 31 मे या दिवशी केतनला ट्रेकिंगच्या वाहनाने लोहगडावर नेण्यात आलं होतं। केतनला निर्मनुष्य जागी नेऊन दरीमध्ये ढकलून देण्याची योजना होती, मात्र तो प्रयत्न निष्फळ झाला। सियाला ट्रेकिंगची आवड असल्याने किल्ल्यावर नेऊन अपघातासारखं भासवण्याची पद्धत तिने निवडली होती। या संदर्भात 1 जूनला फुल प्रूफ प्लॅन तयार झाला। 4 जूनला केतनचा काटा काढण्याचा प्रयत्न करण्याचं ठरलं, पण कौटुंबिक कारणांमुळे तो रद्द झाला। 14 जूनलाही पुन्हा केतनला लोहगडावरून खाली ढकलण्याचा प्रयत्न झाला, परत तो फसला आणि वारंवार हा प्रयत्न फसत असल्यानं चेतन संतापला आणि त्यानं सूत्र हाती घेतली। तुमसे ना हो पाएगा, अब मैं आता हूं मारने, असं चेतन सियाला उद्देशून म्हणाला आणि 18 जूनला चेतन पहिल्यांदा लोहगडावर पोहोचला। सूरज ओझा आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। सूरज, कशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने केतनला मारण्यासाठी सियाकडून प्रयत्न केले गेले, तिचे ते प्रयत्न नेमके कसे फसले आणि या सगळ्या प्रकरणात चेतनची एंट्री नेमकी कशी झाली? नक्की चेतन जो आहे तो एवढा संतापलेला ना की त्याला हे 19 तारखेला सिया तिच्या बर्थडेच्या दिवशी केतन बरोबर नाही बघायचं होतं आणि त्यामुळे तो एवढा घाईमध्ये होता। त्याचं असं म्हणणं होतं की त्याच्या आधी तू केतनला मार किंवा तुला होत नसेल तर मी हा काम हातात घेतोय, या पद्धतीचा दोघांमध्ये वाद सुरू झाला होता। ह्याच्या आधी 31 मेला सियाने स्वतः प्रयत्न केला होता आणि एकदा तर असं झालं की ह्यांनी केतनला ढकलण्याचा प्रयत्न केला दरीमध्ये आणि त्यावेळी काही झालं नाही। ती म्हणाली की मला साप दिसला म्हणून मी तुला धक्का देत होती, असं करून त्यांनी त्या गोष्टीला थंड करण्याचा प्रयत्न केला। मात्र केतनला त्यावेळी देखील डाऊट आला होता। त्यांनी वडिलांना विचारला होता की सियाचा बॅकग्राऊंड चेक केले गेलेला आहे की नाही, पण त्यावेळी ते दुसऱ्याच धूनमध्ये होते, त्यांना लग्नाची तयारी करायची होती म्हणून ते सांगितले की अशा प्रेमामध्ये या प्रकारच्या भांडणी होत असतात, त्यामुळे ह्याला जास्त गांभीर्याने घेऊ नका। पण जेव्हा प्लॅन फसत गेला आणि म्हणजे त्यांना सक्सेस मिळत नव्हती, त्यावेळी जो चेतन आहे तो संतापलेला आणि त्यांनी सियाला सांगितला होता की तुमसे ना हो पाएगा, अब मैं करता हूँ, असं करून त्यांनी 18 तारखेचा जो प्लॅन राबवला होता, प्लॅन त्यांनी तयार केला होता। त्याच्या आधी 17 तारखेला थर्ड वेव्ह कॅफेमध्ये जाऊन त्यांनी मीटिंग केली, म्हणजे सिया आणि चेतनमध्ये एक मीटिंग झाली आणि त्यामध्ये त्यांनी शेवटचा जो प्लॅन आहे त्याला शेप दिला आणि त्या शेप दिल्यानंतर 18 तारखेला म्हणजे 18 तारखेला मॉर्निंग 8:15 ते 8:30च्या सुमारास सियाने तिच्या घरातून एक कॅब बुक केली। कॅब बुक करून ती केतनच्या घराजवळ गेली, जिथे केतन त्याच्या कारमध्ये बसून सियाची वाट बघत होता। त्यानंतर दोघे सोबत गेले आणि चेतन बाईकने मागून आला आणि अशा पद्धतीने ते लोहगड फोर्टवर पर्यंत पोहोचले आणि वरती गेल्यानंतर त्या दोघांपैकी एकाने केतनला खाली ढकलला। ह्यात महत्त्वाचं म्हणजे असं आहे की जे पोलीस सूत्र आहे ते सांगतायत की दोघे कॉन्स्पिरसीचा जो भाग आहे त्याला कन्फर्म करतायत, जे दोन्ही आरोपी आहे, पण धक्का कोणी दिला याबद्दल ते एकमेकांवर ढकलतायत। सिया म्हणते चेतनने धक्का दिला, चेतन म्हणतोय सियाने धक्का दिला। मात्र या जो शेवटचा जो क्षण आहे त्यावर पोलिसांचा इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे आणि कधीही देखील आज किंवा उद्या या प्रकरणात पोलीस क्राईम सीन रिक्रिएट करणार, ज्यामुळे ही गोष्टी अजून क्लिअर होईल। जी सूरज, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।